नमस्कार. आज सकाळी मी जेव्हा नेहमीप्रमाणे आपला यूट्यूब असेल किंवा व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, उगीचच आपलं टाईमपास म्हणून मी त्याच्यावर मोबाईलवर पाहत होतो. तर अनेक लोकांचे एकमेकाला आजच्या शिक्षक दिनाचे शुभेच्छाचे मेसेज दिसले. अर्थात मलाही 2-4 मेसेज आलेच होते, परंतु ते फॉरवर्ड केलेले, इकडून तिकडून इंटरनेटवर आलेले. तर आज आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या भारताचे राष्ट्रपती म्हणजे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती असे अनेक पदं भूषविलेले, परंतु स्वतःची ओळख शिक्षक म्हणून कायम जपणारे असे राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा वाढदिवस, आणि त्या वाढदिवसानिमित्त आजचा शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने अनेक ठिकाणी, अनेक शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात. म्हणजे अगदी आपल्या सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी अतोनात कष्ट सहन करून त्यांच्यासाठी स्त्री शिक्षण सुरू केले, मग अनुताई वाघ असतील किंवा इतर अनेक लोक, म्हणजे मादाम मॉन्टेसरी असेल किंवा आमच्या दिव्यांग क्षेत्रातले लुई ब्रेल असतील, असे अनेक लोकांना आदर्श मानून अनेक शिक्षक आजचा शिक्षक दिन साजरा करतात. बऱ्याच लोकांना माहिती आहे की आज शिक्षक दिन आहे, परंतु शिक्षकांमध्ये देखील विशेष शिक्षक असतात हे कित्येक लोकांना माहीतही नसतं किंवा त्यांच्या ते पचनी पडत नसतं. परंतु मित्रहो, मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो ते आमचे विद्यार्थी विशेष असतात, आणि त्यामुळं आम्ही देखील विशेष शिक्षक म्हणून गणलं जातो. फरक फक्त इतकाच आहे की तुम्हाला माहितीच आहे की ते जे शिक्षक आहेत ते अगदी म्हणजे कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देऊन छानसं मडकं तयार करतो, त्याचप्रमाणे शिक्षक देखील या मुलांना शिक्षण देऊन एक आदर्श व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करत असतात. विशेष म्हणजे त्यांनी शिकवलेले, म्हणजे सर्वसाधारण शिक्षकांनी शिकविलेले शिक्षक म्हणजे तुमचे माझे शिक्षक, तर त्यांनी शिकवलेले विद्यार्थी पुढे जाऊन डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्यरत असतात आणि मोठ्या पदावर ते पोचतात. आणि त्यामुळं ते नेहमीच आजच्या दिवशी आपल्या शिक्षकांना फोन करतात आणि त्यांना सांगतात की सर, आज जे मी काही आहे ते तुमच्यामुळं किंवा माझ्या अमक्या आदर्श शिक्षकामुळं. परंतु आमचे विद्यार्थी कधीच आजच्या दिवशी आम्हाला फोन करत नाही. अर्थात त्याचा मला खेदही नाही, परंतु मला हे सांगायचं आहे की मानवाचा पहिला गुरु म्हणजे त्याची आई आणि दुसरा गुरु म्हणजे शिक्षक. खरं तर आई मुलाला बसायला, बोलायला, चालायला, कपडे घालायला, नाक पुसायला अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकवतात, आणि त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्याला वाचन, लेखन, अंकगणित शिकवत असतो. खरं तर वाचन, लेखन, अंकगणित हे केल्यानंतर त्याचे शिक्षक त्याची परीक्षा घेतात, त्याचे पेपर सोडविले जातात, आणि मग त्या मुलांना 95% 98% एवढंच काय 100पैकी 100 गुणसुद्धा या विद्यार्थ्यांना मिळतात. परंतु आम्ही जे आमच्या मुलांना शिकवतो, म्हणजे जे आईने शिकवायचं काम असतं, म्हणजे ते काम म्हणजे नाक कसं पुसावं, एका जाग्यावर कसं बसावं, कपडे कशी घालावं, ह्या गोष्टी आम्हाला विशेष शिक्षक म्हणून या मुलांना शिकवावं लागतात. आणि मग त्यानंतर या मुलांना आम्ही वाचन, लेखन, अंकगणित शिकवत असतो. परंतु आम्ही जे शिक्षण देतो हे कुठल्याही कागदावर सोडवण्यासारखं नसतं किंवा त्याची परीक्षा आम्ही घेऊ शकत नाही. आणि अर्थातच जिथे आम्ही परीक्षाच घेऊ शकत नाही तर तिथे असे मार्क्स कुठून देणार, म्हणजे 100% किंवा A ग्रेड, B ग्रेड असं आम्ही कुठून देणार. विशेष म्हणजे ह्या सर्वसामान्य शिक्षकांचे जे विद्यार्थी असतात ते पुढे मी मागाशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर, इंजिनियर बनतात, आणि मग ते या शिक्षकांना फोन करून सांगतात की आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळं आहे. आणि मग त्यावेळी त्या सर्वसामान्य शिक्षकाची देखील छाती अगदी गर्वाने फुगते.
आमच्या बाबतीत तसं होत नाही, कारण आमचे विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर तर सोडा साधा कारकूनही होत नाही. आणि त्यामुळं जर आमच्या विद्यार्थ्यांनाच जर समाजात मान नाही, त्यांनाच जर त्यांच्याबद्दलच जर लोकांना कौतुक नाही किंवा त्यांच्याबद्दल तो एक योग्य रिस्पेक्ट नाही, जर त्यांनाच तो मान नाही, तर आम्हाला तरी कुठून मिळणार. अर्थात मागाशी म्हटल्याप्रमाणे मला त्याची अपेक्षा पण नाही. आजच्या दिवशी अनेक लोक एकमेकाला फोन करतात, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतात. एवढंच काय, तर आजच्या दिवशी अनेक महान लोक त्यांच्या नावाने आज पुरस्कार दिले जातात. आदर्श शिक्षक पुरस्कार असतो, बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, ज्योतिबा फुले पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, कितीतरी असंख्य पुरस्कार आज दिले जातात. आम्हाला मात्र त्या पुरस्काराची मला तरी स्वतःला अपेक्षा नाही आहे. परंतु ज्यावेळी जे आमचे पालक आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांचे पालक आहेत, ते जेव्हा आम्हाला सांगतात की सर आज माझ्या मुलाने छानसं फूल बनवलं, किंवा आज माझ्या मुलाने 2 पावलं टाकली, आज माझ्या मुलाने मला बाबा म्हटलं, तरी देखील आम्हाला हाच सर्वात मोठा पुरस्कार वाटतो. मी या बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद मुलांसाठी D.Ed केलेलं आहे, B.Ed केलेलं आहे, MSW केलेलं आहे. ह्या डिग्री घेण्यामागचं कारण की जास्तीत जास्त या मुलांबद्दल जाणून घेणं आणि त्यांना मी माझं चांगल्या पद्धतीने कसं शिकवू शकतो या दृष्टीने मी आपल्या दिव्यांग कला विकास केंद्रामध्ये प्रयत्न करत असतो. मला माहीत नाही की म्हणजे जेव्हा मी आता ही संस्था रजिस्टर केलेली आहे किंवा संस्था चालवते गेली 20-22 वर्ष, आज जरी मी समाजामध्ये एक संस्थापक म्हणून जरी मिळत असेल, मला त्याची अजिबात इच्छा नाही आहे. परंतु आयुष्यभर मी एक आदर्श शिक्षक म्हणजे एक विशेष शिक्षक राहील आणि त्या दृष्टीने या मुलांना नेहमीच शिकवण्याचा प्रयत्न करेल. मला माहीत नाही मी आदर्श शिक्षक बनेल नाही बनेल, परंतु मला असं वाटतं की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या या दिव्यांग बांधवांसाठी शिक्षक झालं पाहिजे. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना चांगल्या गोष्टी शिकविल्या पाहिजे आणि त्यांना देखील अगदी स्वावलंबी नाही, परंतु या समाजाच्या प्रवाहात किंवा समाजाबरोबर वावरता येईल या दृष्टीने प्रयत्न करायला हवा. चला तर मित्रहो, आपल्याला आजच्या 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपला दिवस शुभ राहो. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.